आता उन्हाळा सुरू झाला आहे तर मुलांना रोज नाश्त्यासाठी काहीतरी वेगळा पदार्थ हवा असतो. पोळी भाजी खायला कंटाळाच करतात मुलं. त्यामुळे अशा एक साऊथ इंडियन नाश्त्याचा प्रकार आपण बघणार आहोत. आलू मसाला इडली मीन्स स्टफ इडली. तर ही स्टफ इडली अगदी बनवायला सोपी आहे आणि अशी स्टफ इडली बनवली की मुलं अगदी एन्जॉय करत खाऊ शकतात. खूप आवडेल मुलांना. तर ही स्टफ इडली बनवायची कशी ते आपण आता बघणार आहोत. माझी रेसिपीचा व्हिडिओ हा तुम्ही पूर्ण बघा, जेणेकरून मी ज्या काही छोट्या छोट्या ट्रिक्स आणि टिप्स सांगितल्या आहेत त्या तुम्हाला खूप आवडतील. तर अशी मस्त स्टफ इडली अगदी बनवायला सोपी आणि खूप आकर्षक दिसणारी. नमस्कार, मी अनिता कैलाश चौधरी के चौधर आर्ट्स या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करत आहे. तर स्टफ इडलीसाठी इथे आपल्याला बॉईल केलेले 4 आलू लागेल आणि हा एक मसाला मी तयार केलेला आहे. तर या मसाल्याची एक ट्रिक आहे. जेव्हा सांबारसाठी आपण फोडणी तयार करतो, कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, कढीपत्ता आणि ते सगळं फ्राय झाल्यानंतर तिखट मीठ टाकून झाल्यानंतर त्या सांबारचा मसाला फोडणी करायच्या आधी थोडासा मसाला आपल्याला 2 चम्मच मी काढून घेतलेला आहे, जेणेकरून वेगळी फोडणी बटाट्याच्या या भाजीसाठी आपल्याला करायला नको. तेवढा आपला वेळही वाचून जातो आणि आपली बटाट्याची स्टफिंग अगदी वेळेवर पटकन तयार होतं. तर हा जो बनवलेला मसाला आहे यात नंतर मी थोडासा चाट मसाला, थोडंसं लाल तिखट आणि हळद थोडीशी अजून ॲड केलेली आहे. तर आपण सांबारसाठी फोडणी तयारच करतो, त्यामुळे हे असं पटकन झटपट तयार होणारा मसाला. आणि छान असं मी आलू मॅश करून घेतले आणि त्या मॅश केलेल्या आलूमध्ये थोडीशी कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ ॲड केलेलं आहे. तर हा आपला वेळेवरचा मसाला जो आपण कांदा वगैरे सगळं फ्राय झालेलंच असतं, त्यामुळे आता आपण हे बटाटे फ्राय करणार नाही आहे, बटाट्याची भाजी फ्राय करणार नाही आहे. तर असं छान आता ह्या स्टफिंगचं आपण छान गोळे तयार करून घेऊया. आणि ते गोळे म्हणजे अगदी गोल गोल नाही करायचे आहेत आपल्याला, थोडेसे चपटे आलू टिक्कीसारखे आपल्याला करायचे आहेत. तर चला करून घेऊया. अशा सगळ्या आलू टिक्की माझ्या तयार झालेल्या आहेत. इथे इडली बनवायची प्लेट घेतली आहे आणि त्याला तेल लावून घ्यायचं. तर मस्तपैकी आता आपल्याला इथे इडलीचं बॅटर फर्मेंट करून झालं होतं माझं, रात्रीच मी फर्मेंट करून घेतलेलं आणि सकाळी नाश्त्यासाठी आता ही स्टफ इडली बनवत आहे. अगदी बनवायला सोपी आहे. तर इथे मी बॅटर अगदी थोडंच टाकलेलं आहे, खूप भरून टाकायचं नाही आहे. ह्या थोड्या टाकलेल्या इडलीच्या बॅटरवर आपल्याला एक आपली आलूची टिक्की आता ठेवायची आहे. ती अगदी अलगद आणि हळू आरामात ठेवायची आहे. आणि ह्या टिक्क्या ह्या थोड्याशा चपट्याच बनवायच्या, जेणेकरून इडली अगदी खूप फुगणार नाही आपली. आता आपण वरून सुद्धा आता थोडंसं बॅटर ॲड करणार आहोत. तर ते थोडं ॲड करायचं, त्या मोल्डच्या बाहेर आलं नाही पाहिजे. अगदी एवढ्याच प्रमाणात आपल्याला ॲड करायचं आहे. अगदी तुम्ही बघू शकता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे. तर असं छान बॅटरसुद्धा घट्टच आहे, बॅटर खूप पातळ नको. असं घट्ट बॅटर असलं की आपल्या मोल्डच्या बाहेर ते जात नाही. तर बघू शकता अगदी व्यवस्थित आपलं सर्व बॅटर टाकून झालेलं आहे. आणि मी इडली पात्र पाणी गरम करायला ठेवलेलंच होतं. तर असं छान उकळीसुद्धा आलेली आहे पाण्याला. आणि आपण हे 2 प्लेट्स माझ्या इडलीनं बॅटर टाकून झालेले आहे. आणि आपण आता ही इडली थोडीशी स्टीम करायला ठेवूया 10 मिनिट. खूप छान आणि एकदम मस्त दिसते ही स्टफ इडली. मुलांना अगदी खूप आवडते, खूप आवडीने खातील आणि सँडविचसारखी सुद्धा दिसते, त्यामुळे खूप एन्जॉय करत खातात मुलं. कोकोनटच्या चटणीसोबत, सांबारसोबत, कशाईसोबत, अगदी नुसतीसुद्धा खाऊ शकतात. त्यामुळे ही इडली तुम्ही नक्की बनवा, मुलांना खूप आवडेल. तर 10 मिनिटानंतर आपलं इडली पात्राचं छान इडल्या स्टीम झालेल्या आहे आणि भांडं थोडंसं नॉर्मल झाल्यानंतर मी आता ह्या प्लेट्स बाहेर काढून घेत आहे. तर बघू शकता अतिशय छान स्टीम झालेल्या आहेत आपल्या स्टफ इडली. तर याला आपण छान चम्मचच्या साहाय्याने बघू शकता किती अलगद आणि किती छान जाळी आलेली आहे. अगदी फ्लफी तयार झालेली आहे ही इडली, खूप मऊ लुसलुशीत. बॅटरसुद्धा आता उन्हाळ्यामुळे छान फर्मेंट होतं, त्यामुळे तुम्ही उन्हाळ्यात हा फर्मेंटचा एक छान डिश बनवू शकता स्टफ इडलीची नाश्त्यासाठी. बघू शकता किती जाळीदार इडल्या तयार झालेल्या आहेत आपल्या. तर चला आता मस्तपैकी प्लेट सर्व करूया. ही इन्स्टंट तयार होणारी इडली
अतिशय छान, खूप टेस्टी आणि खूप स्मार्टसुद्धा दिसते। तर अशा छान इडल्या तुम्ही पाहुणे वगैरे आल्यानंतरसुद्धा बनवू शकता आणि मुलांना तर खूपच आवडेल। माझ्या मुलांना खूप आवडल्या। एक इडली मी तुम्हाला इथे कापून दाखवते चाकूच्या साहाय्याने। किती स्मूथ चाकू आत गेला आणि छान कापल्या गेली आहे। तर अशी छान कोथिंबीरने गार्निशिंग करते आणि ही स्टफ इडली आपली रेडी आहे। अशी स्टफ इडली तुम्ही तुमच्या मुलांना या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये नक्की बनवून द्या। तर ही स्टफ इडली तुम्ही सांबारसोबत सुद्धा खाऊ शकता आणि कोकोनटच्या चटणीसोबत सुद्धा अगदी तुम्हाला आवडेल तशी तुम्ही ही एन्जॉय करू शकता। प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो, बेल आयकॉनच्या बटनला सुद्धा टच करा, जेणेकरून माझे येणारे नवनवीन आणि खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल। थँक्यू सो मच सर्वांना, खूप खूप धन्यवाद। हेल्दी खा आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या।